नमस्कार मित्रांनो, आज आपण या मैदानामध्ये पाहू शकतात एक खूप छान अशी वासरांची गाडी पाळली या ठिकाणी। दादा नमस्कार, तुमची ओळख द्या। नमस्कार, माझं नाव नामदेव भंडारी। तुमच्या वासरांची ओळख द्या ना। हा वासरू हा प्रसाद, आई गावदेवी प्रसन्न, युवराज दिनेश काटवले आणि दुर्वी नामदेव भंडारी चांदप आणि पंकज ड्रायव्हर चांदप या नावाने हा वासरू प्रसाद वासरू हा नावाने बोलतो। याच्या विशेष माहिती थोडी। ओम साईराम प्रसन्न उकरूल, कल्पेश मसे यांचा दगडू। ही गाडी मला वाटतं ना आज नाही पाळली, या अगोदर पण जुलून पाळलेली आहे। ही गाडी म्हणजे बिंजोला तर अपराजित जोडी आहे। कमी कमी 15 ते 16 गुलाले झालेत। दोन्ही पण आताची वासरं पळतात। किती वर्ष असतील हो दोघांची? याचं वय जास्तीत जास्त 18 ते 19 वय आहे त्याचे। याचे पण 15-16 वय असतील याचे पण। सगळे दोन्ही दुसरं पण नसतील? दोन्ही नाही, दोन्ही पण आदतच आहेत। आदतच आहेत दोन्ही पण आदत आहेत। अजून विचार, तुमच्या 45 गटामध्ये किती तासाला होती? 45 5 नंबर तासाला होती। मधना लागली मस्त? मधना लागली मस्त दोघांना पण। आता थोडी कसा घासाघाशी झाली असेल ना? कोण होत्या मागे तुमच्या गटामध्ये? आपल्या गटाला नसरापूरचा चिक्या होता बाजूलाच ना, एक न पण कडाला एकदम डायरेक्ट विशाल शेठ खानागौर यांचा राया होता आणि मध्ये भरपूर गाड्या होत्या। त्या वासराने लय छान पाळली। गाडीवर ड्रायव्हर कोण होता? गाडीचा ड्रायव्हर एकच घरचा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर सांगतात। आणखी विचारच झालं ना तर आजचा पल आणि आजचा मैदान कसा वाटलं तुम्हाला? आजचा मैदान ही संकल्पना तर चांगलीच आहे आपल्या मुंबईसाठी। आपले नेक्स्ट टाइम आम्ही पण मोरगावला जेजुरीला गेलो होतो। वासूला प्रसादला घेऊन गेलो होतो, तेव्हा स्वतःमध्ये थोडासा निकालामध्ये थोडासा मार खाल्ला होता, तेव्हा 2 नंबरला गाडी उतरली होती। मला तरी वाटतं ना गट काढला तरी खूप झाला, तुम्हाला आनंद आहे? आज गट काढलं, दोन्ही वासरही, दोन्ही आदातची वासरं पळाली, गट काढला, एवढं बास आनंद आहे एवढं। मित्रांनो, आज ज्यांची आपण मुलाखत घेतो ना ते आज प्रसिद्ध भुंगा बैलाचे सुट्टी मेकर यांच्या दादांच्या हाताने होते। दादा आज भुंगा पण किती काढत काय? भुंगा 87 एक गट निघला आणि एक 90ला पण निघले एक चिठ्ठी। दोन्हीपैकी एक कोणत्याही गटाला पळू आपण। आणि दोघं एकाच सेवेला लागले म्हणजे? बघू आता, ज्या चिठ्ठ्या निघतील त्याच्यावरती आहेत। पळू आता, गट सिमीला निघली तर गाडी पळवणंच लागणार आहे। मैदान कसा भरलाय? मैदान तर एकदम फुल भरलेला आहे, चांगला आहे। आयोजन नियोजन सगळं चांगलंच आहे। त्याच्याबद्दल त्यांचं काय कमिटीचं काय मुंबई ठाणा रायगड कमिटीचा आणि सपोर्ट असल्यामुळे सगळे बैलगाड्या सपोर्ट आपले करतात त्यांना। वासरांची एखादी आठवण चांगली काय सांगाल? वासरांची आठवण आता नाव तर अर्ध्या गोंड्यापासून दोन्ही आदातची नावं असतात आपली। प्रत्येक चांगला मैदान असेल तशी दोन्ही आदातची वासरं अर्ध्या गोंड्यापासून पुढं कधी पण आम्ही रकम असतात ना। आजची आठवण म्हणजे आजचीच आठवण आमची, फुल चांगली गाडी पळाली। हा थारच्या आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानाला पण पळाला होता, तिथं पण सेकंडला उतरला होता। याला मागण्या खूप झाल्या असतील? मागण्या अजून तर आपल्याकडे अजून आली नाही कोणाची मागणी। आपण विकायला घेतलाच नाही, आपण स्वतःसाठी पळवासाठी हाऊस करायसाठी घेतलेला आहे आपण। गाडी साईडला। आणखी विचार झाला ना तर आता गाडीवर स्वतः घरचे ड्रायव्हर होते। या वासरांची पारख वगैरे कोणी केली ना, कसा काय? पारख करणारे आपले दोघे जण होते, एक दिनेश शेठ काटवले पालेखुद आणि पंकज, दोघांची पारख आहे। पण हा वासरू भरपूर लांबून जाफराबादवरून आलेला वासरू हा। तो हा शंकरपटमध्ये पळाचा वासरू हा। शंकरपटामध्ये? चांगला। आता बिंजोडला पण त्याची लय धमाल आहे हो। हा धमाल तर आहेच। आता पब्लिक माणसांचा फुल सपोर्ट असतो, आपल्या पोरांचा असतो, मित्रपरिवार भरपूर असे साथ देतात, म्हणून आपलं बैल वासरू पळतो आपला। आणखी काय सांगाल मला याच्याबद्दल? याच्यामध्ये सांगायचं तेवढं कमीच आहे। एवढाच पण सगळ्यांना फ्री राहतो, पण मला हात धरून देत नाही, मला घाबरतो भरपूर। म्हणून मी उभा आहे म्हणून तो असं साईडला कॉर्नरला राहिलाय, नाही तर बाबा पंकज बाकीचं कोणी पण असू दे साईडला बरोबर त्यांच्या राहतो। तुमच्या हातावर बसलाय? माझ्या हातावर बसलाच नाही, मला घाबरतो भरपूर अजून। पहिल्यांदा कधी तुम्ही ही गाडी दुलून आणली हो? पहिल्यांदाच गाडी आम्ही इथं अंजपला गाडी पळवली आम्ही आदातची। दोन्ही पण चारी पण आदातची वासरं पळवली होती। समोरची वासरं पण कर्जतचीच मधली होती, ती पण चांगली पळणार होती ना। ही पण दोन्ही पण आदात, ही पण दोन्ही पण चांगली होती। ते तशी गुलाब प्राप्त केला होता। तुमच्या गाडीला यश लागला वासरांच्या? हा चांगला यश लागलाय। भरपूर ठिकाणी आता उसाटणा मऊ या भरपूर लांब आदात, दोन्ही आदात वासरं घेऊन जातो आम्ही आता।
ना मी बघतो ना व्हॉट्सअपला तुमचं नुसते बॅनर फिरत असतात हो नेहमी. हो फिरत असतात ना. शर्यत व्हॉट्सअपला जास्त करून आता जमत नाही. हां वासरांचे नाव पडलं का कोण फोन कॉल येत नाही. कोण बोलतो दुसरा टाकतो, कोण ह्या टाकतो. पण आमचं कसं दोन्ही आदात आहेत, दोन्ही आदात खेळून बिंदास केला तुम्ही बिंदास. आजच्या नंतर अजून गाडी मुश्किल होईल. 100% याच्यानंतर गाडी जमणं म्हणजे मुश्किलच होणार आहे. दोन्ही आदात पळवायचं म्हणतं तर मुश्किलच ना. पहिल्यात पण पळवायचं झालं तरी पण मुश्किल आहे ना. तरी पण कोण गाडी जमवायला आलं तरी पण प्रसादचं नाव सांगितलं ना तर गाडी कोण होच बोलत नाही मैदानामध्ये. प्रसाद असं बरं तुम्ही का बरं वेगळंच नाव ठेवलं थोडा. हा प्रसाद पहिले तिकडनं ज्या मालकाकडे होता ना जाफराबादला तिथंशी प्रसादच नाव होतं त्याचा, म्हणून तो आपण आहे तोच नाव ठेवला त्याचा प्रसाद. चालेल, माझ्याकडनं तुमच्या दोन्ही वासरांना शुभेच्छा असतील. धन्यवाद.